जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। त्यांना शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली। 2 नंबरवरून धमकीचा मेसेज आला आहे। लाडक्या बहिणींच्या निधीचं नियोजन केलंय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। लाडक्या बहिणींना तातडीने पैसे देण्याचा प्रयत्न सुरू आहे। सर्व योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। पुढच्या 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये निधी प्राप्त होईल असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी म्हटलंय। दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांचं स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी करण्यात आली। आमदार रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसीला पत्र देऊन या तिघांचं स्मृतीस्थळ उभारण्यासाठी मागणी केली। याबाबत 4 मेला घोषणा होणार आहे। पहलगाम हल्ल्याचा निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईच्या हुतात्मा चौकात मौन आंदोलन केलं। यावेळी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या 3 वर्षांपासून नवी मुंबईत 1300हून अधिक आफ्रिकन नागरिकांवर कारवाई करण्यात आली। ज्यांच्याकडे ड्रग्ज सापडले त्यांना अटक केली आहे, तर आफ्रिकन नागरिक पुन्हा भारतात येऊ नयेत यासाठी त्यांना ब्लॅकलिस्ट केले। बोरीवली आणि दहिसर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळालगत असलेली 43 अतिक्रमणं प्रशासनानं हटवली आहेत। पश्चिम रेल्वेनं 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या विस्तारासाठी 80 अतिक्रमणं हटवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार कारवाई केली आहे। मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आलं, तर कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड ठोठावलाय। काँक्रिटीकरणाच्या कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी मनपा आयुक्तांनी कारवाई केली। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये 17,000चा गांजा जप्त करण्यात आला। बालाजी मंदिर मार्गावर आडोशाला गांजा विक्री चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। दरम्यान सोमवारी रात्री पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली। ठाणे शहरात गांजा सेवन केल्याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी एका व्यक्तीवर कारवाई केली आहे। पोलिसांच्या कारवाईत त्याच्याकडनं गांजा सेवनाचं साहित्य जप्त करण्यात आलं। संबंधित व्यक्तीवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। डोंबिवलीत महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक केली। रेल्वे पोलिसांनी या महिलेवर कारवाई केली। या कारवाईत महिलेकडनं मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली। कल्याण पूर्वेतील हनुमान नगरात दुचाकी चोरीची घटना घडली आहे। दरम्यान संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली, तर कल्याण डोंबिवली परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। मुंबईत गेल्या 3 महिन्यात सायबर गुन्ह्यांचा आलेख चढाचा आहे। सायबर गुन्ह्यांशी संबंधित 1106 गुन्ह्यांची नोंद झाली। यामध्ये क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आकडा 117 वर पोहोचलाय। यातील फक्त 14 गुन्ह्यांची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश आलंय। उल्हासनगरमधील पाणी टंचाई विरोधात शिवसेना ठाकरे पक्षानं महापालिकेच्या बाहेर होम हवन करत आंदोलन केलं। महापालिकेनं पाणीपट्टीमध्ये वाढ केली, तर परिसराला पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांनी आक्रमक होत आंदोलन केलं। नवी मुंबईच्या वाशीमधील राजीव गांधी जॉगर्स पार्क आणि एपीजे अब्दुल कलाम उद्यानातील झाडं सुकली आहेत। या दोन्ही उद्यानात 2000हून अधिक झाडं लावली, मात्र या झाडांची निगा राखली जात नसल्यानं हे झाडं सुकत असल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं केली आहे। बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वेनं पाईप टाकण्याचं काम सुरू केलं। यावेळी ठेकेदारांना शेताची बांध बंदिस्ती तोडल्यानं शेतजमिनीचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे। मुंबईमध्ये म्हाडाच्या 388 इमारतींचा पुनर्विकास रखडलाय। या इमारती 30 ते 35 वर्ष जुन्या झाल्यात। म्हाडानं बिल्डरांसाठीच्या अटी शिथिल केलेल्या असून इमारतींचा पुनर्विकास होईल। त्यामुळे म्हाडानं याबाबत तोडगा काढावा अशी मागणी आता रहिवाशांकडून केली जात आहे। मुंबईतल्या 35 उड्डाणपुलांवर साऊंड बॅरियर्स लावण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होणार नाही। उड्डाणपुलावर दुतर्फा साऊंड बॅरियर्स लावले जाणार आहेत। ठाण्याच्या घोडबंदरमध्ये कापूर बावडी या भागात मोठा अपघात झाला। मेट्रोचं काम सुरू असताना क्रेनचा लोखंडी भाग थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारवर कोसळला। मात्र सुदैवानं कारच्या पाठच्या भागावर क्रेन कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळली।
सफाई कामगारांना अखेर न्याय मिळाला आहे. मृतांच्या वारसांना दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे. 1993 नंतरच्या अपघातग्रस्त कामगारांना ही मदत दिली जाणार आहे. नियमित कंत्राटी आणि दैनंदिन तत्वावरील कामगार या मदतीस पात्र आहेत. भारतात नोकरी बदलण्याचा कल वाढतोय. वर्षभरात 82% भारतीय नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत. वर्क लाईफ बॅलन्स होण्यासाठी नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार केला जातो असल्याचा अहवाल जागतिक व्यावसायिक सेवा संस्थेने दिला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदमांना बेस्ट वर्किंग पॉलिटिशियन या बहुमानानं गौरवण्यात आलं. आफ्टरनून व्हॉइस या संस्थेनं योगेश कदमांचा सन्मान केला. यावेळी मंत्रिपदाच्या वाटचालीतला हा पहिला पुरस्कार असल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या सुधारणा मोहिमेत उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना 86.29% गुण मिळाले आहेत. त्यानंतर आव्हाळे यांनी आपल्या यशाचं श्रेय महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिलंय. राज्य सरकार आणि गोदरेजमध्ये सामंजस्य करार झालाय. मुंबईत गोदरेज जागतिक दर्जाचा प्रोडक्शन स्टुडिओ उभारणार आहे. पनवेलमध्ये हा स्टुडिओ उभारला जाणार आहे. यासाठी 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून 2500 जणांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिकेनं बेवारस वाहनांची उचल बांगडी करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली. त्यासाठी 1 कोटी रुपयांची निविदा काढली असून फक्त बेवारस वाहनच नव्हे तर रस्त्यावर कुठेही टाकण्यात आलेले डेब्रिज आणि अन्य राडारोडा उचलण्यात येणार आहे. नवी मुंबईतल्या उरण परिसरात पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. यावेळी परराज्यातल्या व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली आहे तर त्यांच्या ओळखपत्रांचीही तपासणी केली आहे. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या कामाची निविदा रद्द केली जाणार आहे. या कामासाठी तब्बल 36% अधिक दरानं निविदा आल्यात. त्या रद्द करून त्याऐवजी आता हा प्रकल्पच बांधा वापरा हस्तांतरित करा अर्थात BOT या तत्वावर राबवण्याची तयारी MSRDCनं केली आहे. त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय. या महामार्गाच्या कामासाठी भूसंपादनासह बांधकाम आणि अन्य असा एकूण 66,000 कोटींचा खर्च येणार आहे. त्यातील भूसंपादनासाठी 22,300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जानेवारी ते मार्च तिमाहीत सोन्याची मागणी 15% घसरून 118 टनापर्यंत खाली आली. वाढत्या किमतीमुळे देशात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटली. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अंदाजानुसार यंदा सोन्याची मागणी 700 ते 800 टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. गेल्या 4 महिन्यात सोन्याच्या दरात 25% वाढ झाल्याचा हा फटका असल्याचं बोललं जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक श्रेयांक खात्याचा अर्थात ABCIDचा तपशील द्या अन्यथा गुणपत्रिका पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही असा इशारा मुंबई विद्यापीठानं दिला आहे. सध्या 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळानं नियोजन केलंय. मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक श्रेयांक खात्याचा अर्थात ABCID सादर करण्यास काही महाविद्यालयांकडनं उशीर होतोय. त्यामुळे विद्यापीठाला निकाल जाहीर करण्यासाठी अडचण होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात मुंबईकरांना तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि उपनगरातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसात मुंबईकरांना तापमान वाढीचा फारसा सामना करावा लागणार नाही. गेले काही दिवस मुंबईतील तापमानात सतत चढउतार होत आहेत. दरम्यान तापमान वाढ नसली तरी वातावरणातल्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे गेले काही दिवस मुंबईकर हैराण आहेत. पनवेलचा पारा गेल्या काही दिवसांपासून 39 अंशांवर आला आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण शिवाई आणि शिवशाही बसला पसंती देत आहेत. मात्र प्रत्यक्षामध्ये प्रवाशांची संख्या आणि बसची उपलब्धता यामध्ये तफावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये तर ST बसमध्ये प्रवासी घामाघूम होत आहेत.